नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत जंगलामध्ये करवंद खुडण्यासाठी आणि करवंदाची आज आपल्याला भाजी करायची आहे एकदम मस्त. तर पाहूया काय होतंय काय नाही. आता करवंद यायला सुरुवात झाली आहे. तर आता आपण खुडणार आहोत आणि हे पहा करवंदीचे झाड आहे आणि आपण इथं आणि बाकीचे तिकडे पण खुडूया आणि अर्धा डबडं आपण भरू. त्याच्यानंतर आपण एकदम मस्त त्याची भाजी करून खाणार आहोत. तर पाहूया किती करवंद आपल्याला खोडता येतात, ते किती आहेत किती नाही ते तुम्हाला ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर हे पहा मित्रांनो, करवंद जे आहेत ते थोडे थोडे आहेत. तर आपण आता खोडूया. तर मित्रांनो, आपण एवढे करवंद खुडले आणि हे पहा तुम्हाला मी दाखवतो. एवढे करवंद आपण खुडले. अजून एकदम लहान लहान आहेत. अजून आताच सीझन चालू आहे, त्याच्यामुळं जे लहान लहान आहेत आणि बाकीचे हे पहा, बाकीचे थोडे मोठे झालेले आहेत. एवढी साईज झालेली आहे आणि बाकीचे एकदम लहानले आहेत. तर आता आपण खलबत्त्यामध्ये मीठ आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे करवंद टाकू. हे पहा, त्याला चिक पण असतं मित्रांनो, चिक पण असतं त्याला. आणि हे त्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये मीठ आहे आणि त्याच्यामध्ये हे पहा करवंद आपण टाकले आणि त्याच्यानंतर थोडी नमक टाकू. नमक टाकली म्हणजे एकदम थोडं खारटपणा येईल आणि थोडा तिखटपणा येईल. तर आता आपण कुटूया. त्याचा ठेचा बनवायचा आहे मित्रांनो, एकदम भाकरीशी एकदम मस्त लागते. तर मित्रांनो, आता करवंदाचा ठेचा बनलेला आहे. करवंदाचा ठेचा एकदम मस्त लागतो. त्याची भाजी आपण बनवलेली आहे, म्हणजे चुलीवरची नाही, एकदम अशीच बनवली आहे ठेचून आणि एकदम मस्त लागते. तर आता आपण पाहूया कसं बनलेलं आहे, टेस्ट करून पाहू. त्याच्यासाठी आपण एक नागलीची भाकर पण घरूनच घेऊन आलो होतो. हे पहा, आमच्याकडे नागलीच्या भाकरी असतात, एकदम मस्त नागलीची भाकर लागते. तर आता आपण मित्रांनो पाहूया ठेचा कसा झालेला आहे ते. हे पहा मित्रांनो, एकदम मस्त करवंदाचा ठेचा, एकदम मस्त भाजी झाली तयार. आणि याचं लोणचं पण बनवलं जातं. जर तुम्हाला लोणच्याचा व्हिडिओ करवंदाचा पाहिजे असेल तर कमेंट करा ह्या व्हिडिओमध्ये. जर जास्त कमेंट आले तर मित्रांनो त्याचं मी तुम्हाला लोणचं एकदम मस्त बनवून दावीन. कसं बनवलं जातं गावाकडे ते पण तुम्हाला मी बनवून दावीन. तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा तुम्ही. आणि आता आपण टेस्ट चेक करू कसं लागतं ते. एकदम मस्त. थोडं आंबट लागतं आणि तिखट, थोडं खारट, एकदम ह्या भाकरीशी खायला एकदम मजा येते मित्रांनो. एकदम मस्त झालेला आहे ठेचा.
एकदम मस्त, खूप छान वाटलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण करवंदाचा ठेचा करून एकदम मस्त भाकरी खाली त्याच्या संग आणि खूप मस्त लागली. एकदम चव पण मस्त असते. एकदम करवंदाचा ठेचा एकदम मस्त असतो. प्रसिद्ध आमच्या गावाकडे खूप लोकं उन्हाळ्यामध्ये एकदम मस्त भाकरी संग खातात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.